नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब सेलगर आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सामाजिक कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्त्या यांच्याकडून सामान्य माणसाच्या काय अपेक्षा असतात, तर यांचं खऱ्या अर्थानं जर कुठलं काम असेल, तर ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी तो अत्याचार, अन्याय पीडित जो कोणी आहे त्याला न्याय मिळवून देण्याचं काम असतं. ही झाली सामाजिक कार्यकर्त्यांची व्याख्या. परंतु अलीकडे जर आपण पाहिलं तर समाजकार्याचा बुरखा पांघरून तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी काम करत असाल, एखाद्या पक्षाचा अजेंडा राबवत असाल, तर हे खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाला असणारा तुम्ही कलंक आहात. आपण जर पाहिलं तर अंजलीताई दमानिया यांनी बरेच भ्रष्टाचाराचे आरोप बऱ्याच नेत्यांवरती केले. परंतु तुम्ही एका विशिष्ट लोकांनाच टार्गेट करतात का किंवा एखाद्या विशिष्ट पक्षातल्या लोकांना टार्गेट करतात, हे कळायला मार्ग राहिलेला नाही. कारण हा संशय घेण्याची जागा कुठं आहे मित्रांनो आपल्याला? आपण जर पाहिलं तर डॉक्टर संपदाताई मुंडे यांचं या ठिकाणी जे मागलदी प्रकरण झालं, त्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पियेचं नाव आलं आणि ते नाव आल्याच्या नंतर त्या ठिकाणी अगदी एक दोन दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता आणि ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या स्टेजवरती असणार आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट देऊन मोकळे झाले. त्यानंतर या प्रकरणावरती एकही चकार शब्द या अंजलीताई दमानिया नावाच्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांनी काढला नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आत्ताचं प्रकरण अगदी सिनेमाच्या स्टोरीला लाजवेल अशा प्रकारचे जे प्रकरण घडलं राजन पाटील नावाच्या तिथं, त्या ठिकाणी त्या उज्ज्वला थिटे नावाच्या महिलेला काय प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, त्यांना फॉर्म भरू दिला जात नव्हता किंवा किती पोलीस बंदोबस्तात त्यांनी फॉर्म भरला, हे संबंध महाराष्ट्राने पाहिलं. त्या आरडत होत्या, ओरडत होत्या, माझ्यावरती अत्याचार होतो आहे, मला अडवलं जातं आहे, मला मारण्याचा कट या ठिकाणी रचला जातो आहे, तरी त्यांच्या मदतीला या सामाजिक कार्यकर्त्या गेल्या नाहीत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जैन बोर्डिंगचं प्रकरण झालं, मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप झाले. तिथंही या बाईंनी एक शब्द काढला नाही. कितीतरी कोटीचा जमिनीचा घोटाळा होता त्या ठिकाणी, तिथंही काही शब्द काढला नाही. त्यानंतर आपण पाहू शकतो की निलेश घायवळचं प्रकरण झालं, तिथेही त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे काही नावं आले आणि ते नावं आले असताना त्या ठिकाणी त्यांनी बोलायचं टाळलं, त्याच्यावरती शब्द काढला नाही. या बीड जिल्ह्यातलेच त्यांना पिस्टल दिसत होते, लायसन्स दिसत होते, परंतु या ठिकाणी अन्याय होतो, अत्याचार होतो यांच्या डोळ्याला दिसला नाही. आपण जर पाहिलं तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांवरती आरोप केलेत असा आपल्याला संशय या ठिकाणी येईल आणि ते खऱ्या अर्थाने केलेत सुद्धा. त्यामध्ये एकनाथ खडसे आहेत, जे की देवेंद्र फडणवीस यांचे नापसंतीचे नेते. त्यांना दरकिनार करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हे षडयंत्र रचून असणार आहे ते एकनाथ खडसेंचं महत्त्व कमी केलं, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. दुसरं प्रकरण गडकरी साहेबांच्यावरती आरोप केले, त्यामध्ये सुद्धा फडणवीसांचाच त्यांचं आणि फडणवीसांचं बी तितकंच आलबेल नसतं. त्यामुळे जे जे काही फडणवीसांना लोक नको आहेत त्या बाईंच्या करवी असणारं ते साईटला सारण्याचं काम करत असतात आणि या सुपारी घेऊन लढतात असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही.